लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी। 10,000 लाडक्या बहिणींना आता अंगणवाडीकामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून आता नोकरी मिळणार आहे। याची अर्जाची तारीख मी तुम्हाला सांगणार आहे। लवकर अर्ज करायचा आहे, अर्ज कुठे करायचा आहे, अर्जाचे कागदपत्र काय लागणार आहेत, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। महिन्याला 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। अंगणवाडिका आणि मदतनीस सेविका अशा दोन्हीसाठी या जागा असणार आहेत। भरपूर जागा 10,000 जागा रिक्त झालेल्या आहेत। आता आपण जिल्ह्यावाईज सांगणार आहेत काय आहेत सगळ्या गोष्टी। बघा, मोठी खुशखबर आहे, बहिणींना आता मोठं गिफ्ट महाराष्ट्र सरकारकडून भेटलेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना नोकरी पाहिजे असते, बरोबर। भरपूर लाडक्या बहिणींना स्वतः काहीतरी घराला हातभार लावण्यासाठी चांगली नोकरी आणि अंगणवाडी सेविकासारखी चांगली नोकरी आता लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। तर 10,000 लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना ही अंगणवाडीकामध्ये अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून तुम्हाला जॉब हा मिळणार आहे। तुम्हाला माहिती आहे किती फायदे आहेत अंगणवाडी सेविका असल्याचं। प्रत्येक योजनेची माहिती तुम्हाला मिळते, सोबत तुम्हाला तिथं पैसे मिळतात चांगले। तुम्हाला माहिती आहे की चांगल्या प्रकारची ही नोकरी आहे। तर ह्याचा अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, अट काय आहे, पात्रता काय आहे, कागदपत्र कोणती लागतात, आणि तुम्हाला लवकरात लवकर सांगतोय हे जे आहे हे तुम्हाला आता जी सांगतोय ती तारीख मी सुद्धा सांगणार आहे। या तारखेच्या अगोदर तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे, नाहीतर प्रॉब्लेम होणार आहे। तुमचा अर्ज हा रिजेक्ट केला जाणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्हाला सुद्धा जर नोकरी पाहिजे असेल, अंगणवाडी सेविका म्हणून जर नोकरी पाहिजे असेल तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा। संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथं देणार आहे, पूर्ण पुराव्यासहित ही माहिती दिसणार आहे तुम्हाला। सगळी डिटेल माहिती आपण इथं देणार आहोत। बघा, मोठी खुशखबर अंगणवाडी साठी राज्यातील अंगणवाड्यामध्ये 10,000 पदांची भरती 5 फेब्रुवारी ते 20 मार्च पर्यंत भरतीचे नियोजन, शैक्षणिक पात्रता काय आहे आपण सगळं बघणार आहोत। 5 फेब्रुवारी पासून म्हणजेच आता कालपासूनच हे अर्ज आहे ते सुरू झालेले आहेत। 20 मार्च पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे। राज्यातील अंगणवाड्यामध्ये 10,000 पदांची भरती निघालेली आहे। सगळ्यात मोठी पहिल्यांदाच एवढी जी काही भरती आहे ही आता मिळालेली आहे आणि नोकरीची चांगली संधी आता लाडक्या बहिणींसाठी आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींना नोकरीच्या शोधात असतील अशा 10,000 लाडक्या बहिणींना हा एक मोठा दिलासा आहे, मोठी संधी महाराष्ट्र राज्य सरकारकडून दिलेली आहे। तर त्यांचं खूप खूप आभार। आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि तुमच्या लाडक्या बहिणीला, तुमच्या ताईला, वहिनीला कोणा असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांना नोकरीची गरज आहे। अशांना सर्वांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्सला, टेलिग्राम ग्रुप्सला शेअर करा। तर चला सुरुवात करूया। नेमकं काय आहे बातमी, काय कागदपत्र लागणार आहेत, काय पात्रता आहे, आपण सगळी माहिती ही इथं घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 1 लाख अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस यांच्या सुमारे 10,000 रिक्त पदे भरली जाणार आहेत। बघा, मुख्यमंत्र्यांचा जो 100 दिवसांच्या 100 दिवसी जी काही कार्यक्रम आहे याच्या अंतर्गत आता बघा राज्यात 1 लाख अंगणवाडीकामधील ज्या सेविका आहेत अशा सेविका, जिथं सेविकाच नाही आहेत अशा 10,000 पदांची भरती ही इथं फिक्स झालेली आहे। बातमी खरी आहे, आपण कुठलीही बातमी पुराव्याशिवाय देत नाही, पूर्ण पुरावा करूनच आपली माहिती असते। त्यामुळे विश्वास ठेवा, पूर्ण माहिती खरी आहे। 10,000 ह्या जागा निघालेल्या आहेत आणि काय आहे सगळं आपण बघणार आहोत। बघा, आता आपण डिटेल माहिती घेणार आहोत सगळं। तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करून सांगा। आम्ही तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल सुद्धा माहिती सांगतो कसं तुम्हाला काय करायचं आहे। पहिल्यांदा जिल्हा कोणता आहे तो कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब असणं खूप गरजेचं आहे। बघा, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आम्हाला तुमच्या कमेंटचा रिप्लाय तिथं देता येणार नाही, कारण आपण जे चॅनल सबस्क्राईब करतील अशांचाच आपण कमेंटला रिप्लाय करणार आहोत। बघा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांतर्गत 1 लाख अंगणवाडी सेविकांमधील मदतनीस यांच्या सुमारे 10,000 रिक्त पदे भरली जाणार। त्यात सोलापूर जिल्ह्यात बघा, सोलापूर जिल्ह्यात 16 प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकांची 151 तर मदतनीसांची 416 पदे रिक्त आहेत। सोलापूरसह राज्यभरातील सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे। आता ही जी बातमी आपण बघत आहोत ती सोलापूर आणि बाकीचे जिल्ह्यात। बघा, सोलापूर जिल्ह्यात किती तर 151 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 416 अशी पदे सोलापूर जिल्ह्यात आहेत। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले असाल
तर तुमच्याकडे 151 अंगणवाडीकांसाठी अर्ज करू शकता तुम्ही आणि 416 मदतनीस. आता अंगणवाडी सेविकांना किती पगार आहे, तर जवळपास 15,000 रुपये हे अंगणवाडी सेविकांना आहे आणि मदतनीसांना जवळपास 10,000 रुपये एवढं वेतन आहे. तर दोन्हींसाठी चांगलं वेतन आहे. घर बसल्या तुम्हाला माहिती आहे टायमिंग कमी असतो अंगणवाडीचा, सकाळी 12-1 वाजेपर्यंत सगळं काम असतं, दुपारून तुमची कामंसुद्धा तुम्ही घरची करू शकताय. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बघा. आणि याला आता मान्यता दिलेली आहे, त्या भरतीला मान्यता सुद्धा दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाला 5 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात ही पदी भरले जाणार आहेत. आता बघा मी तुम्हाला सांगत आहे, सोलापूर जिल्ह्यात एकूण 4,076 सेविकांचे पदे मंजूर असून त्यात 3,900 पदे भरलेली आहेत. मदतनीस यांची 4,076 पदे मंजूर, त्यातली 416 रिक्त पदे आहेत. पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले जाणार आहेत. सेविकांसाठी अटी काय आहेत बघा. तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट करा पटकन, कारण तुम्हाला मी सांगणार आहे कुठं जाहिरात निघत आहे, काय निघत आहे, सगळं तुमच्या कमेंट्समध्ये सांगत आहे. सेविकांसाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण पाहिजे. तुम्ही जर अंगणवाडी सेविकांसाठी अर्ज भरत असाल तर 12वी तुम्ही पास असलं पाहिजे. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कशात पण असू द्या, 12वी पास असणं गरजेचं आहे. दरम्यान सोलापूरसह राज्यभरात 1,00,000 अंगणवाड्यामध्ये सुमारे 10,000 पदं 20 मार्च पूर्वी भरली जाणार आहे. पहिली अट समजली. शिक्षणाची पात्रता काय आहे, तर सेविकांसाठी 12वी पास असणं खूप गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं तर आपण सोलापूर जिल्ह्याचं बघूयात कुठं किती आहेत बघा. अक्कलकोटमध्ये 25 सेविका, 49 मदतनीस. बार्शीमध्ये 23 सेविका, 24 मदतनीस. वैरागमध्ये 14 अंगणवाडी सेविका, 15 मदतनीस. करमाळामध्ये 7 सेविका, 29 मदतनीस. माढ्याअंतर्गत 14 अंगणवाडी सेविका, 10 मदतनीस. कुर्डुवाडी, टेंभुर्णी याच्यामध्ये 2 अंगणवाडी सेविका, 6 मदतनीस. माळशिरसमध्ये 2 अंगणवाडी सेविका, 105 मदतनीस. अकलूज अंतर्गत 4 सेविका, 14 मदतनीस. मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, दक्षिण सोलापूर अशा सगळं हे सोलापूर जिल्ह्याचं आहे. तुम्हाला पण तुमच्या जिल्ह्याचं पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा, परंतु कमेंट करायच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. जे सबस्क्राईब करतील त्यांनाच आपण लिस्ट तिथं सांगणार आहोत, त्यांना आकडे आपण तिथं सांगणार आहोत. बघा 20 मार्च पूर्वी पदे भरली जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये हे सगळं बघा. महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांनी जे सोलापूरचे आहेत त्यांनी ही अधिकारी आहेत त्यांनी ही माहिती ही दिलेली आहे. आता बघा अटी सांगतोय. अंगणवाडी सेविकांसाठी 12वी उत्तीर्ण अट असणं गरजेचं आहे. तुम्हाला 12वी झाली नसेल तर प्रॉब्लेम होणार आहे. आणि बघा 5 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करून शैक्षणिक कागदपत्राद्वारे भरती होणार आहे. शैक्षणिक तुमची जी कागदपत्र आहेत ती सगळी द्यावी लागणार आहेत. ऑगस्ट 2022 पूर्वी कार्यरत ज्या मदतनीस महिला 12वी उत्तीर्ण आहेत त्यांना मिळेल सेविका म्हणून संधी. बघा जर तुम्ही आधीच मदतनीस म्हणून जर काम करत असाल आणि तुम्हाला वाटतं की आता आम्ही एवढे दिवस काम केले, आता मदतनीस म्हणून आम्हाला पण अंगणवाडी सेविका व्हायचं आहे, तर तुम्ही पण होऊ शकताय. फक्त तुम्ही काय करायचं आहे, 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा जर तुम्ही 2022 पूर्वी जर जॉईन केला असेल, म्हणजे 2022 पूर्वीच्या अगोदर जर तुम्ही मदतनीस म्हणून जॉईन झाला असाल तर, आणि नंतर जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्हाला डायरेक्ट अंगणवाडी सेविका म्हणून तिथं घेतलं जाणार आहे. लक्षात आलंय. बघा परत एकदा सांगतोय, ज्या आताच्या मदतनीस आहेत त्यांनी जर 2022च्या अगोदर मदतनीस म्हणून नोकरी करत असतील आणि नंतर जर 12वी पास झालेले असतील किंवा 12वी अगोदर जरी पास झालेले असतील, काय हरकत नाही, कधी ना कधी 12वी पास झालेले असतील, त्यांना आता अंगणवाडिका म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. त्यांना डायरेक्ट अंगणवाडिकाचं पद हे देण्यात येणार आहे. त्यांची बढती होणार आहे. समजलं. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, पटकन शेअर करा, कुठलाही उशीर न करता शेअर करा. शेअर व्हायरल करून टाका सर्व लाडक्या बहिणींना, कारण सगळ्यात चांगली आणि मोठी अपॉर्च्युनिटी, मोठी संधी लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारनं लाडक्या बहिणींना दिलेली आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.